सदाचार संवर्धन ज्येष्ठ नागरिक संस्था छत्रपती संभाजीनगरतर्फे अधिक मासानिमित्त आणि संस्थेचे माजी उपाध्यक्ष कैलासवासी श्री भालचंद्र कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज मराठी भावगीतं आणि नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण इथं शिवाच्या सान्निध्यामध्ये सादर करत आहोत। या कार्यक्रमातील गाण्याचा आनंद आपल्याला देणार आहेत ओंकार संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ मनीषा फणसळकर, जे आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत। मागच्या महिन्यातच रामनवमीच्या वेळेला राम मंदिरामध्ये त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलेला होता। आता अध्यक्षांनी सांगितलं की त्यांच्या परिचयाने सुरुवात करून द्या म्हणून, परंतु त्यांचा परिचय हा गाण्यातूनच तुम्हाला होणार आहे आणि तोच जास्त महत्त्वाचा आहे। बाकीचा परिचय तर मी नंतर करून देईनच, परंतु खरा परिचय हा जो आहे तो गाण्यातनं होणारच आहे। त्यामुळे आपण गाण्याला सुरुवात करूया। आता या मॅडमचा जो क्लास आहे ओंकार संगीत विद्यालय, ह्या क्लासच्या बाबतीमध्ये मी फक्त एवढंच म्हणेन की अंधकाराला दूर सारूनी प्रकाश पाडूया सुरांचा, अंधकाराला दूर सारूनी प्रकाश पाडूया सुरांचा, हाच खरा मानस असे ओंकार संगीत विद्यालयाचा, हाच खरा मानस असे ओंकार संगीत विद्यालयाचा। कार्यक्रम जरी मॅडमचा एकट्याचा असला तरी सुद्धा त्यांच्या भोवताली तुम्हाला दिसत आहेत, जसं ते शिवपंचायतन असतं त्याप्रमाणे आम्ही एवढे जण त्यांच्या भोवताली बसलेलो आहोत आणि हे एका हाकेवर सगळे येणारे त्यांचे लोक आहेत। ही त्यांची पहिली ओळख। मी आता अशीच तुम्हाला ओळख करून देणार आहे की ही पहिली ओळख आहे की त्यांनी हाक मारल्याबरोबर एवढे सगळेजण या ठिकाणी धावून आलेले आहेत। आपल्याला संवादिनीवर साथ करणार आहेत, त्यांच्या घरामध्येच संगीत आहे असे दिनेश डोळे। पंडित अरविंद कुमार आझाद पुणे यांच्याकडे त्यांनी तबला अलंकार शिकलेला आहे, अजूनही शिकत आहेत, पण साथ मात्र करणार आहेत पेटीची। म्हणजे ह्याच्यावरून बघा की त्यांच्या घरामध्येच संगीत आहे। हे जे मी सुरुवातीला म्हणाले ते की शिकले तबला आणि वाजवतात मात्र पेटी, तर आज आपल्याला पेटीची साथ करणार आहेत श्री दिनेश डोळे। त्यानंतर आमच्या उजव्या बाजूला जे बसलेले आहेत तबल्यावर साथ करणार आहेत ओंकार फणसळकर। मॅडमचाच मुलगा आहे, ह्याच्यात काही वादच नाही आहे आणि त्याचा सुद्धा परिचय तुम्हाला मी ह्या तबल्यामधून तुम्हाला होणारच आहे। परंतु तो इंजिनियर झालेला आहे, इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये सध्या IT मध्ये जॉब सुरू आहे आणि मुख्य म्हणजे तो संगीत विशारद, संगीत MA आणि तबला विशारद आहे आणि हे पेटीसुद्धा वाजवतो, गाणंसुद्धा म्हणतो। आता तो मॅडमचाच मुलगा आहे त्यामुळे ह्या सगळ्या कला त्याला अवगत आहेत। आणि टाळाची साथ करणार आहेत माझ्या डाव्या बाजूला बसलेले श्री कृष्णा दीक्षित आणि उजव्या बाजूला बसलेला आमचा छोटा धमाका मॅडमचाच विद्यार्थी आहे सोहम आहेवाड। आपण आता गाण्यालाच आधी सुरुवात करूयात, नंतर बाकीचे परिचय बघूयात। प्रत्यक्ष शिवाने गणेशाला आशीर्वाद दिलेला होता की तुझ्या पूजनाशिवाय कोणत्याच कार्यक्रमाची सुरुवात होणार नाही आणि त्यामुळे आपली ही परंपराच आहे की गणेश पूजनाशिवाय कार्यक्रमाची सुरुवातच होत नाही। मग ते लग्न असो, देवाची पूजा असो, गाण्याचा कार्यक्रम असो, काहीही जरी असलं तरी गणेश वंदनाशिवाय आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होत नाही। कारण काय आहे तर तुझे ठाई माझी भक्ती विरू ठावी गणपती, त्याच्या ठाई आपली भक्ती आहे आणि त्या भक्तीच्या जोरावरच आपल्या कार्यक्रम सतत सादर केले जात असतात। मी मॅडमला विनंती करते की पहिल्या गाण्याची त्यांनी सुरुवात करावी। तुझं मागतो मी आता, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं आहे। मॅडमच्या आवाजामध्ये आपण त्या उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं आहे। मॅडमच्या आवाजामध्ये आपण त्या गाण्याचा आता आस्वाद घेऊ। नमस्कार। शास्त्रीय संगीत शिकल्यामुळे प्रत्येक गाणं कोणत्या रागातलं आहे हे सगळ्यांना सांगायची इच्छा अंतस्थ मनात नसते, त्याच्यामुळे यमन रागावरचं आधारित हे गीत
गणपती स्तवन सादर करण्याचा प्रयत्न करते.
देवाला पाहताना शब्दांचा वापर न करता केवळ अंतःकरणातून संवाद होतो आणि देवाला आलिंगन देताना मी आणि देव असा कोणताही भेद उरत नाही, असा परमोच्च भक्तीचा अनुभव म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग पांडुरंग कांती दिव्य तेज झळत होती. पांडुरंगाच्या मुखमंडलावर आणि शरीरावर एक अलौकिक तेज झळकत आहे, जणू काही एखादा हिरा किंवा रत्न प्रकाश किरणांची प्रभा फेकत आहे. याचं सौंदर्य आणि तेज इतकं अगणित आणि अथांग आहे की त्या दिव्य रूपाची शोभा ही शब्दामध्ये वर्णन करणे अशक्य आहे. संवाद हा दोघांमध्ये होत असतो किंवा अनेकांमध्ये होत असतो, पण इथे दोघे एकरूपच आहेत आणि म्हणून माऊली म्हणतात की शब्दे विण संवादू तुझे विण अनुवादू हे तव कैसे निगमे. परा पश्यती मध्यमा आणि वैखरी याच्याही पलीकडे जाऊन हा संवाद आहे. त्या विठ्ठलाच्या पाया पडायला गेलं तर पायावर मस्तक ठेवलं तेव्हा माऊलींच्या लक्षात आलं की पाऊलच दिसत नाही. जे उभा जी स्वयंभू असे हा परमात्मा अनादी आहे, याचा अंत नाही. तो ज्या पावलावर उभा आहे त्याला अंत नाही, आरंभ नाही, मग तो दिसणार कसा? तो स्वयंभू असाच आहे. त्याची मागची बाजू कोणती, पुढची कोणती हेच कळत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की समोर की पाठीमोरा न गळे थकची पडिले कैसे. भगवंताला आलिंगन देण्याची प्रचिती तर काय वर्णावी. क्षम देऊ गेले तव मीची मी ऐकले ही प्रचिती अंतःकरणाला जाऊन भिडते. आलिंगन देण्यास तिथं कोणीच नाही, आपण एकटेच आहोत. याचा अर्थ तो आणि मी यामध्ये काही भेद नाही. हा अद्वैताचा परमकोटीचा अनुभव आपल्याला या अभंगामधून दिसतो. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेल्या आणि लता मंगेशकरांनी गायलेल्या या माऊलीच्या अभंगाचा आपण आता आनंद घेऊया आणि त्या पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये आपण एकरूप होऊन जाऊया, ते जाण्याचा प्रयत्न करूया. पांडुरंग कांती दिव्य तेज झळक. पांडुरंग दिव्य तेज झळकती रत्नखिळ भाकती.
2 गाण्यांमधून मॅडमची ओळख झाल्यानंतर आता त्यांची आपण खरी ओळख करून घेऊया की जी शब्दामध्ये सांगता येते अशी. ओंकार संगीत विद्यालयाच्या संचालिका, गेली 30 वर्ष या खिंसारा पार्क येथे यांचं संगीत विद्यालय सुरू आहे. जवळजवळ 300 विद्यार्थी संगीत विशारद, 200 विद्यार्थी संगीत अलंकार आणि 200 विद्यार्थी सुगम संगीत विशारद आणि अलंकार हे झालेले आहेत. हे आकडे फक्त असे सांगितलेले आहेत, ह्याच्यापेक्षा जास्तच थोडेसे आकडे हे याच्यामध्ये असणार आहेत. आणि दरवर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यालयाचे 4 सांगीतिक कार्यक्रम होतात ज्यामध्ये विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. आजही तुम्हाला त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कलेचं आपण सादरीकरण करणार आहोत. या विद्यालयामध्ये शास्त्रीय सुगम, तसंच हार्मोनियम, कॅसिओ वादन, तबला वादन, शास्त्रीय शिक्षण दिलं जातं. तसंच अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांना तयारीने बसवला जातं. महाराष्ट्रभर विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम, तसेच संगीत स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मॅडमना निमंत्रण असतात. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच सह्याद्री वाहिनीवरील M2G2 या कार्यक्रमात त्यांना गायनाची संधी मिळालेली आहे. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्यगीत, भक्तिगीत आणि भावगीत अशा विविध प्रकारच्या गायनाची संधी अनेक मान्यवर संस्थांमध्ये त्यांना मिळालेली आहे. आणि त्यांना हे सगळं शिक्षण ज्यांच्याकडून मिळालेलं आहे त्या गुरूंचा आपल्याला नामोल्लेख करणं अतिशय गरजेचं आहे की त्यांना माननीय गहेरवार सर सोलापूर हे त्यांचं माहेर आहे. त्यावेळी पंडित प्रभुदेव सरदार, पंडित सभ देशपांडे सर, पंडित नाथ नेरळकर, पंडित विश्वनाथ ओक, पंडिता माधुरी ओक, पंडिता शुभदा पराडकर आणि माननीय डॉक्टर मधुसूदन कोपर्डीकर अहिल्यानगर आणि पंडित पद्माकर देव यासारख्या दिग्गजांचं मार्गदर्शन मॅडमना लाभलेलं आहे. आणि ग्वाल्हेर गायकीचा वारसा जपत गेली 30 वर्ष त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली गायन सेवा सातत्याने सुरू ठेवलेली आहे. आता यानंतर आपण पुढच्या गाण्याचा आस्वाद घेऊयात. धागा धागा अखंड विणून. मॅडमच्या विद्यार्थ्यांच्या गाण्याचा आस्वाद घेऊयात आपण असं आता म्हणालो होतो. हे गाणं मॅडमचीच विद्यार्थिनी रेणुका दीक्षित ही सादर करत आहे. धागा धागा अखंड विणून. धागा धागा
गाण्याच्या आस्वादाबरोबरच आज इथं ज्येष्ठ सगळे आहेत, कारण आपली सदाचार संवर्धन ज्येष्ठ नागरिक संस्थाच आहे. म्हणून एक ज्येष्ठांच्यासाठी असणारी एक कविता मी सांगते, मग त्यानंतर आपण पुढच्या गाण्याचा आस्वाद घेऊया. ही कविता आपण सगळ्यांनी खूपदा ऐकलेलीही असेल. आपल्या औरंगाबादमधीलच विजय पोहनेरकर सर माहिती असतील सगळ्यांना, केमिस्ट्री शिकवतात ते, परंतु साहित्यामध्ये त्यांना खूप रस आहे. तर त्यांनी ही कविता खास महिलांसाठी केलेली आहे. कारण महिलांना फार सवय असते की मी म्हातारी झाले असं म्हणण्याची. झालेलं नसताना सुद्धा की मला आता होत नाही किंवा मी म्हातारी झाले असं ते सतत म्हणत असतात. त्यांच्या इतकी मला चांगली सादर करता येते का नाही माहिती नाही, परंतु त्यांची माफी मागून परवानगी घेऊन मी या कार्यक्रमामध्ये ही कविता सादर करते आहे. की मी आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही. मी आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही. कोण म्हणतं तू म्हातारी झालीस? कोण म्हणतं तू म्हातारी झाली आता तर तू 60ला आली? कोण म्हणतं तू म्हातारी झाली आता तर तू 60ला आली? मी थकले, मी दमले असं सारखं म्हणू नको. मी दमले, मी थकले असं सारखं म्हणू नको. बाई ग तुला विनंती आहे, बळेचंच म्हातारपण आणू नको. सून आली, नातू झाला म्हणजे काही म्हातारपण येत नसतं. सून आली, नातू झाला म्हणून काही म्हातारपण येत नसतं. स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडलं की वार्धक्य येत असतं. डाय कर नको करू हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. डाय कर नको करू हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. नीट नेटकं टापटीप राहा एवढंच आमचं म्हणणं आहे. कारण इथंच बायका थोड्याशा कमी पडतात. नीट नेट टापटीप राहा एवढंच आमचं म्हणणं आहे. बैलाला झुली घातल्यासारखे गबाळे ड्रेस घालू नकोस. बैलाला झुली घातल्यासारखे गबाळे ड्रेस घालू नकोस आणि उगीच अधर जावं असं केल्यासारखं चालू नकोस. लोकांनी आपल्याला काहीही म्हणो आपण स्वतःला सुंदरच समजायचं. लोकांनी आपल्याला काहीही म्हणो आपण आपल्याला सुंदरच समजावं. रिटायर्ड झालो, म्हातारे झालो तरी रोमॅन्टिक गाणं गावं. पोथ्या पुराणं जप तप याला आमचा विरोधच नाही आहे. पोथ्या पुराणं जप तप याला आमचा विरोध नाही. पण मी म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही. जरी 60 आली तरी स्वतःसाठी वेळ द्यायचा. इथं सगळे 60च्या पुढचेच आहेत, त्यामुळे जरी 60 आली तरी स्वतःसाठी वेळ द्यायचा. मैत्रिणींचा ग्रुप करायचा, ट्रिपला जाण्याचा, जीवनाचा आनंद करायचा, प्लॅन करायचा. दुःखाचे तुणतुणे सारखे वाजवायचे नाहीत आणि प्रारब्ध म्हणून बोंबलत बसायचं नाही. हे त्यांचे शब्द आहेत बरं का, ते खूप छान सादर करतात. घराच्या बाहेर पडायला मोकळा श्वास घ्यायचा. घराच्या बाहेर पडायचं, मोकळा श्वास घ्यायचा आणि निसर्गातून धुंद होऊन मारवा गायचा. फिट राहण्यासाठी योगा करायचं, मॉर्निंग वॉक, मसाज, हलकासा व्यायाम, स्टीम बाथ सगळं करायचं. 60व्या वर्षी फॅशन करू नये असं कोणी सांगितलंय? 60व्या वर्षी फॅशन करू नये असं कोणी सांगितलं? प्लाझो, वन पीस, जेगिन, टी शर्ट सगळं घालायचं आणि मस्त आयटीत चालायचं. लोक काय म्हणतील इकडं लक्ष द्यायचं नाही. लोक काय म्हणतील इकडं लक्ष द्यायचं नाही. आणि ट्रिपला जाताना नऊवारी आणि तिखट मसाल्याच्या मेचट साड्या नेसायच्या नाही. अगं बाई जगाची फिकीर करायची नाही आणि म्हातारी झाले असं सारखं अजिबात म्हणायचं नाही. या पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांचं की हे मी महिलांना का सांगतो की सारखं म्हातारा झाला असं म्हणायचं नाही. कारण तू घराचा आधार आहेस. कुटुंबाच्या कणा आहेस आणि वास्तू नावाच्या पंढरपुरातील मंजूळ वीणा आहेस. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहिलं तरच घर आनंदी राहणार आहे आणि देवघरात दिवा लावून स्वयंपाकघरात अन्नपूर्णा येणार आहे. घराघरामध्ये संस्काराचा सडा आणि चैतन्याचा झरा वाढण्यासाठी तुझं मन प्रसन्न असणं खूप गरजेचं आहे. आज या ठिकाणी सगळ्यांचं मन प्रसन्न आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आहोत सर्व गाण्याच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी. याच प्रसन्न मनामध्येच आपण आता
याच वातावरणामध्ये पुढचं मॅडमचं नाट्यगीत ऐकूयात. नाट्यगीत हा मॅडमचा हातखंड आहे. मर्मबंधातली ठेवही. संन्यस्त खड्ग नाटकातील हे पद आहे. मर्मबंधातली ठेवली. अशाच सुंदर आठवणींसाठीच हे नाट्यगीत आहे. आजच्याही या सुंदर आठवणी आहेत. पद्धतीप रागामधलं हे नाट्यपद आहे.
हे बही मर्मबंधातली हे बही मर्मबंधातली हे बही मर्मबंधातली 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 हे बही. थोडंसं बोलायचं होतं. ह्या ज्या सगळ्या नाट्यगीताच्या व्हरायटी आहेत, मला माझे गुरु विश्वनाथ ओक सरांनी अशा काही घोटून घेतल्या आहेत की आता गाताना सुद्धा मी त्यांच्यासमोर बसली असं मला भास होत होता. आणि त्यांच्याच भगिनी कॉलनट करता येईल इथे परीक्षक म्हणूनच हजर येतात माझ्यासमोर की कशी गातीये, बरोबर गातीये की नाही गातीये. ही आहे गुरूंवरची भक्ती आणि गुरूंचं प्रेम. हे गाणं गाताना सुद्धा गुरूंची आठवण येत आहे. यापुढील आपण आता एक भावगीत ऐकणार आहोत. ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी आणि आधुनिक मराठी गीतकाव्याचे प्रवर्तक धारा तांबे यांच्या जवळजवळ 250 कविता उपलब्ध आहेत. त्यातील काही कविता या गीतांमध्ये रूपांतरित झाल्या, अजरामर झाल्या. एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्या रसिकांना आवडतात. ते म्हणजे त्यातील विषयामुळे आणि धारा तांबे यांच्या प्रतिभाशक्तीमुळे. त्यातील एक कविता म्हणजे तिन्ही सांजा सखे मिळाल्या. वास्तविक हे गीत 1902 मधील, म्हणजे जवळजवळ या गीताला 125 वर्ष झालेली आहेत. तरीही हे गीत अजूनही तरुण आहे. या गाण्यातील प्रियकर आपल्या प्रियेला वचन देतो आहे की आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, तिन्ही सांजा सखे मिळाले. ह्या तिन्ही सांजा म्हणजे काय आहेत? संध्याकाळ. आणि आपण संधिकाल ज्याला म्हणतो, आणि हा संधिकाल 3 वेळेला असतो. एक म्हणजे पहाटे, म्हणजे दिवस सुरू होताना की रात्र आणि सकाळ ज्या ठिकाणी एकजीव झालेली असते. दुसरा म्हणजे दिवस मावळताना, आणि तिसरा म्हणजे सकाळ आणि दुपार याच्या सीमारेषेवर. हा जो संधिकाल आहे किंवा या ज्या संध्या आहेत, ह्या तिन्ही सांजा ह्या एकजीव झालेल्या असतात. त्यांना वेगळं वेगळं करता येत नाही. आणि म्हणूनच एकजीवतीचं प्रतीक म्हणून हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आणि मुख्य म्हणजे या गीतामध्ये सूर्य, निशा, दाही दिशा या सगळ्या ज्या शाश्वत गोष्टी आहेत, या शाश्वत गोष्टी त्यांनी साक्षी ठेवून हात हातात घेतलेला आहे. माझ्या हृदयातील जीव म्हणजे तू, अशी एकजीवता सांगून या गाण्याला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. हे गीत आपण ऐकूयात. धारा तांबे यांचं गीत तिन्ही सांजा सखे मिळाले. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. देवाच्या तुका तिन्ही सांजा सखे मिळाल्या.
नरहरी सोनार यांचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा शिवाचा भक्त होता. पांडुरंगाला एकदा सोन्याचा करदोरा करायचा होता. त्यावेळेला त्याला सांगितलं की तू माप घे पांडुरंगाच्या कमरेचं. परंतु शैव आणि वैष्णव यांच्यामधील वादामुळे हा म्हणाला की मी पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्यायला येऊ शकणार नाही, कारण पांडुरंग म्हणजे विष्णूचं रूप आहे आणि मी शिवाचा भक्त आहे. मग शेवटी करायचं हे ठरलेलंच होतं. मग तो म्हणे की ठीक आहे मी येतो, परंतु मी डोळ्याला पट्टी बांधेल म्हणजे मी बघणार सुद्धा नाही आणि माप घेईल. परंतु तो परमात्मा आहे, तो परमेश्वर आहे. माप घेतलं, एकदा घेतलं, दोनदा घेतलं, तीनदा घेतलं, परंतु तो करदोरा मापाला आलाच नाही. त्याला वाटत होतं की आपण इतकेदा हे माप घेत आहोत, पण तरी सुद्धा हे माप आपल्याला बरोबर का येत नाहीये. मग त्यांनी संपूर्ण मूर्तीला हात लावला. तेव्हा डोक्यावर बघितलं तर डोक्यावर महादेवाची पिंड होती. म्हणजे तो परमात्मा, तुम्ही हरी म्हणा, गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, दत्त म्हणा, गुरुदत्त म्हणा, राम म्हणा, आत्माराम म्हणा, काहीही म्हणा तुम्ही, शेवटी तो परमात्मा एकरूप आहे, तो एकच आहे. शिव वैष्णव हे आपल्यातले भेद आहेत. त्यामुळे आपण आज सोहम आहेवाड मॅडमचाच शिष्य त्याच्याकडून हे ऐकणार आहोत की हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण.
जगदीश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ आमच्या क्लासचा हा बडा धमाका आहे आणि या बडा धमाक्याचा गाण्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेतला. पंढरपूर म्हणजे भारताची दक्षिण काशी आणि महाराष्ट्राचे कुलदैवत. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्हीही वारीला गेलं नाही, पंढरपूर माहीत नाही, विठोबा माहीत नाही असा माणूस आपल्या महाराष्ट्रातच सापडणार नाही. बुक्का, तुळशीच्या माळा, चंद्रभागेचं वाळवंट आणि विठ्ठल विठ्ठल हा जयघोष करणारा वारकरी संपूर्ण पंढरपूर हे नामाचा गजर करत असतं. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. ऐकूया आता हे गीत.
आज शिवाच्या सान्निध्यामध्ये आपण हा भक्तिगीत भावगीत नाट्यगीताचा कार्यक्रम सादर करीत आहोत. हा शिव कसा आहे मॅडमच्या सांगण्यावरून आपण पुढचं गीत घ्यायला लागलेले ते त्यानंतर ऐकूया. मराठी भाषा आणि त्यातील गीतं ही भावपूर्ण शब्दांनी सजलेली असतात. मराठी भाषा ही मुळातच अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे हे माऊलींनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. अमृतातेही पैजा जिंके असं म्हणून. आणि त्यात शब्द मंगेश पाडगावकरांचे, संगीत श्रीनिवास खळेंचं आणि भावपूर्ण आवाजामध्ये गायलं आहे अरुण दाते यांनी. साधं सरळ पण सतत ओठावर रेंगाळत राहील असं हे गीत आहे. कुठेही गोंगाट नाही, उच्च स्वर नाही. हे गीत ऐकायचं असेल तर बाहेर जोरात पाऊस पडत आहे अशी कल्पना करून जुने दिवस आठवून या गाण्याचा आपण आनंद घेऊया. वर्षा कुलकर्णी सादर करत आहेत पहिलीच भेट झाली.
आपण आता पुन्हा शिवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊयात की या शिवाच्या सानिध्यामध्ये असणारा हा शिव आहे कसा, तर समुद्र मंथनातून आलेलं हलाहल विष प्राशन करणारा, जटेमध्ये गंगेला धारण करणारा, ढाळी चंद्राला धारण करणारा, दुष्ट प्रवृत्तीचा संहार, रागीट आणि भोळा असा हा शंकर. तो देवच नाही तर बाणासूर, रावण ह्या राक्षसांना सुद्धा तो प्रसन्न झालेला होता. हे सुद्धा त्याचे शिवभक्तच होते. त्याची प्रत्येक कृती शिवाची, त्याच्याजवळचं प्रत्येक आयुध हे अध्यात्माशी जोडलेलंच आहे. त्याच्या हातामध्ये असणारा त्रिशूल हा माणसाला राजस, सात्विक आणि तामस गुणांवर अंकुश ठेवायला सांगतो. त्याने शरीराला लावलेलं भस्म हेच सांगतं की प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे. प्रत्येकजण रिकाम्या हाताने येणार आणि रिकाम्या हाताने जाणार. बद्ध मुद्रा करून ध्यानस्थ असणाऱ्या या महान आध्यात्मिक योग्याच्या हातातील डमरू सतत सोहम सोहम असा नाद करत असतं. सा अहम, तू आणि मी एकरूपच आहोत हे दाखवणारा हा शब्द आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणणारा हा शब्द आहे. अशा या शिवाचं एक नाट्यगीत आपण मंदारमाला नाटकातील नाट्यगीत ऐकूयात. सोहम हर डमरू बाजे. कोणी रागामधील हे गीत आहे.
वा, खूप छान. आपल्या संस्थेचं नाव सदाचार संवर्धन ज्येष्ठ नागरिक संस्था हे वाचल्यानंतरच मला एक 2-3 गोष्टी एकदम सांगाव्याशा वाटल्या की सदाचार, आचार म्हणजे वागणे आणि त्याला सत हा उपसर्ग लावला की त्याचं वजन वाढलं. सत आचार असा त्याचा अर्थ झाला. संवर्धन, वर्धन, वृद्ध वर्धते या धातूपासून वर्धन शब्द तयार झाला. वर्धन म्हणजे वाढणे आणि संवर्धन सम्यकतेने वाढणे. इथं सर्व ज्येष्ठ जे आहेत ते सद आचार आणि संवर्धन असेच असणारे या ज्येष्ठ नागरिक संस्थेमध्ये आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल खरोखर खूप खूप आनंद होत आहे. यानंतर आपण एक गीत ऐकणार आहोत, ते म्हणजे दत्ताचं. ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांचं एक स्वरूपी दैवत, सर्वांचे सतत कल्याण करणारे, संकटे दूर करणारे, मनातील इच्छा पूर्ण करणारे एक हे प्रभावी अमृत आहे. या अमृत स्मरणाने सुख, शांती आणि समाधान लाभतं हे निश्चितच आहे. ऐकूयात आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले. हे सुद्धा भक्तिगीत यमन रागामधीलच आहे, त्यामुळं यमनला रागांचा राजा असं म्हणलं जातं. खूप गाणी यमन मध्येच गायलेली आहेत. भक्तिगीतं, नाट्यगीतं संगीतकारांनी बांधलेली आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. यानंतर आपण माऊलींचाच एक अभंग ऐकणार आहोत. ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमर. माऊलींचा हा अभंग शब्दशः जर अर्थ बघितला तर तो भ्रमरासाठी दिसतो, कारण ऋणू झुणू हा शब्द त्यांनी 2दा वापरून तिथे एक नाद उत्पन्न केलेला आहे. परंतु ह्याचा गूढार्थ किंवा मतितार्थ जर बघितला तर तो अतिशय सुंदर आहे. त्यांनी भ्रमराची उपमा ही मनाला दिलेली आहे, कारण मन कधी स्थिर राहत नाही. जोपर्यंत समाधान मिळत नाही तोपर्यंत ते नको तिकडे जातच असतं.
हा एक त्याच्यामधला फार मोठा अवगुण आहे. आणि हा अवगुण सोडवण्यासाठी म्हणूनच माऊली सांगतात की सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. एखादा खोडकर मुलगा जर असेल तर त्याला जर सारखं म्हणलं की हे करू नको, ते करू नको, इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको, तर शेवटी तो चिडून म्हणतो की मी करू तरी काय, काहीच करायचं नाही तर मी करू तरी काय. तसंच माणसाचं मन असतं. ते काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इकडं जाऊ नको म्हणलं की ते चिडून म्हणतं की मी कुठे जाऊ, इकडं जर जायचं नाहीये तर मग मी कुठं जाऊ. तर त्या ठिकाणी माऊली म्हणतात की चरण कमळ दळू रे भ्रमरा, की तू संतरूपी कमळांच्या चरणावर गेलास की तिथं तुला समाधान मिळेल. भ्रमर किती जरी फिरला तरी तो कमळामध्ये जर गेला तर त्या पाकळ्या मिटल्या की तो आतमध्ये शांत बसतो. एवढं मोठं लाकूड पोखरून काढतो परंतु तो कमळाच्या पाकळ्या मात्र कधीही पोखरून बाहेर येत नाही, कारण तिथं त्याला समाधान मिळत असतं. संतरूपी कमळाच्या चरणी गेल्यावर सुद्धा हे भ्रमररूपी मना तुला सुद्धा समाधान मिळेल आणि संतांच्या सहवासात राहून भगवंताच्या चरणांचा तू आश्रय घे. त्यामुळे ते म्हणतायत की सुमन सुगंधुरे भ्रमरा, तुझ्या कार्याला सुगंध येईल, सौभाग्य येईल. आणि असा मनाला उपदेश माऊलींनी या अभंगामधून केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांडी तू अवगुणू रे भ्रमरा असं म्हटलेलं आहे बघा, की सांडी हा शब्द का बरं, कारण सांडलेलं उचलता येत नाही. चहा जर सांडला तर आपण तो उचलू शकत नाही, परंतु सोडलं तर ते पुन्हा आपल्याकडे येतं. म्हणून सोडी तू अवगुणू रे नाही, सांडी तू अवगुणू रे. त्या अवगुणांना तू सगळ्या सांडून टाक, म्हणजे ते पुन्हा तुझ्याकडे येणार नाही. असा मनाला उपदेश करणारा हा अभंग आपण ऐकूया. ऋणू झुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे
कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण आता हळूहळू जायला लागलेलो आहोत. एक नाट्यगीत आणि त्यानंतर निरोपाचं गाणं आपलं होणार आहे. संगीत ऐकणारे दोन प्रकारचे लोक असतात बघा. एक म्हणजे तबल्याच्या ठेकावर ताल देणारे, काही जण आहे कार्यक्रम चला ऐकूया, काही असं म्हणणारे, आणि काही असतात ते म्हणजे सम आली की मान डोलावणारे. गाणं म्हणणारा गायक जो असतो तो दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठीच फक्त गाणं गात असतो. श्रोत्यांमधून समेवर मान हल्लेली दिसली की त्या गायकाला सुद्धा भरून पावल्यासारखं वाटतं. मला आज या ठिकाणी सगळेच जण समेवर मान हलवणारेच दिसले, कारण आता सांगितलं तेव्हा इतके विविध कार्यक्रम गाण्याचे झालेले होते. कारण गाण्याचा जसा रियाज असावा लागतो ना, तसा ऐकण्याचा सुद्धा रियाज असावा लागतो, तरच ते गाणं माणसाला समजत असतं. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत यामध्ये हे समजल्याशिवाय काही रस वाटत नाही. त्यामुळे आता आपण एक नाट्यगीत ऐकूयात. पद जाऊ कुणाला शरण, बालगंधर्वांचं हे गीत आहे, नाट्यगीत आहे. हे नाट्यगीत ऐकून मग आपला शेवटचा गाणा या कार्यक्रमामध्ये. आत्ताच अर्चना त्यांनी सांगितलं की संगीताचा, गाण्याचा जसा रियाज असतो तसा ऐकण्याचाही रियाज असतो. पण मला हे आवर्जून सांगायचं आहे की आज अर्चना ते माझ्या शेजारीपासून नुसतं ऐकत नाही आहेत, त्यांनी स्वतःसुद्धा 14 वर्ष गाण्याचा रियाज केलेला आहे, संगीत विशारद झालेले आहेत. परंतु आज त्या निवेदिका म्हणून नेहमीच त्या बोलतात. बोलण्याची सवय शिक्षिका पेशामुळे आहे, अभ्यास आहे, परंतु गाण्याचा सुद्धा अभ्यास तितकाच आहे. म्हणून इतक्या आत्मीयतेने त्यांना हे सगळं समजतं, कोणत्या पट्टी कोणतं गाणं गायला हवं, कोणतं गाणं गायला नको, कोणत्या तालात गायला हवं, गायला नको, या सगळ्याचा 14 वर्षांचा म्हणजे 1 तप आणि 2 वर्ष असा अभ्यास त्यांनी सुद्धा केलेला आहे. आणि अशी सगळी मंडळी, शिष्यमंडळी माझ्याबरोबर आहेत, वादक आहेत, ओंकार आहे. त्याच्यामुळे हे सगळं तुमच्यापर्यंत अविनाश सर नेहमीच आम्हाला मदत, साथ देतात, मदत नाही साथ देतात. माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम ते करतात. म्हणूनच हे सगळं केवळ शक्य आहे, हे माझ्या एकटीचं काहीच नाही. संगीत सौभद्र या नाटकातलं पद मी जेव्हा इथे सोलापूरहून लग्न होऊन 30-31 वर्षापूर्वी इथे आले, त्यावेळेस सरस्वती भुवन कॉलेजमध्ये नाट्यसंगीताच्या स्पर्धा होत्या आणि त्यात मी हे नाट्यपद गायले होते. ह्या नाट्यपदाला मला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं होतं आणि तेव्हाही मला अविनाश सरांचीच साथ होती, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. माहेरहून सासरमध्ये रुळण्यासाठी सगळ्या औरंगाबादचे लोक माझ्या पाठीशी उभे आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. सोलापूरच्या नाहीत, औरंगाबादच्याच आहेत, त्या संभाजीनगरच्याच आहेत.
काहीतरी दही मिसळण्यासारखं मला वाटतं, परंतु कार्यक्रम पुढे न्यायचा असेल तर आपल्याला हे बोलणं आवश्यकच असतं. शेवटचंच आपलं गाणं आदत आहे, निरोपाचं आहे. परंतु आज इथे एक वाढदिवसाचा जो कार्यक्रम झाला त्यानिमित्ताने मला थोडंसं काहीतरी बोलावं वाटलं की वाढदिवस आपण मुलाचा जन्म झाला तेव्हापासून प्रत्येक वाढदिवशी त्याचं आरोग्य, आयुष्य, सुख, समाधान सगळं वाढावं म्हणून त्याला शुभेच्छा देत असतो, परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो. परंतु 50व्या वर्षापासून मात्र शांततेची गरज असते आणि म्हणून 50व्या वाढदिवसापासून जी केली जाते त्याला वाढदिवस म्हणत नाहीत तर त्याला शांती असते. आणि मग 50 पासून 100 वर्षापर्यंत ह्या 10 शांती केल्या जातात. 50, 55, 60, 65 अशा, आणि प्रत्येक शांतीला एक नाव आहे. आपल्याला फक्त 61 आणि सहस्त्रचंद्र दर्शन की जे सतत नेहमी आपल्या ऐकण्यामध्ये येतात ते आपण पाहतो ते आपल्याला माहिती आहे. परंतु मार्कंडेय ऋषी हे याची देवता आहेत. कारण मार्कंडेय ऋषींना हे अल्पायुष्य लाभलेलं होतं तर त्यांनी शिवाची आणि विष्णूची आराधना करून दीर्घायुष्य प्राप्त करून घेतलेलं होतं. म्हणून वाढदिवसाच्या दिवशी मार्कंडेयाची प्रार्थना करावी किंवा मार्कंडेयाचं स्मरण करावं. आज ज्यांचा वाढदिवस झाला त्यांना सगळ्यांना आमच्या ओंकार संगीत विद्यालयातर्फे मार्कंडेयाचं स्मरण करून त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहोत. आणि ज्या शांती आहेत या शांतीची फक्त नावं आपण बघूयात की 50व्या वर्षी जी केली जाते ती वैष्णवी शांती असते. 55व्या वर्षी वारुणी, 60व्या वर्षी उग्ररथ शांती, 65व्या वर्षी मृत्युंजय, 70व्या वर्षी भीमरथ शांती, 75 वर्ष अमृत महोत्सव. आत्ताच आपण चौधरीचा बघितला की अमृत महोत्सवी वर्ष झालेला आहे. 80 सहस्त्रचंद्र दर्शन, 85 रौद्री शांती, 90 कालस्वरूप सौरी, 95 त्र्यंबक मृत्युंजय आणि 100व्या वर्षी मात्र महामृत्युंजय शांती ही केली जाते. आणि ही शांती कारण 50व्या वर्षापासून माणसाला शांतीचीच खरंच गरजच असते. मानसिक शांती ही त्याला पाहिजे असते. आज आता आपला शेवटचा जो अभंग आहे तो संत ज्ञानेश्वर महाराजांचा, त्या अभंगाने आपण आज निरोप घेणार आहोत. निरोपाच्या गाण्याच्या बाबतीत मी असंच म्हणेन की निरोपाचं गाणं हे कसं असावं तर मधासारखं गोड असावं. ते पुनर्भेटीपर्यंत तुमच्या मनामध्ये सतत ते राहावं, सतत गुणगुणावंसं वाटावं. कारण गायक, वादक आणि गाणेसुद्धा हे मधासारखेच गोड असतात. संतांच्या सहवासामध्ये हा मधापेक्षा सुद्धा संतांचा सहवास हा जास्त गोड आहे. माऊलींना तो दिवस सोनियाचा वाटतो कारण अमृताचा पाऊस बरसत आहे. माऊलींना हरीचा साक्षात्कार झाला आहे आणि म्हणून ते म्हणतात की हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. विटेवर उभी असणारी मूर्ती पाहून त्यांच्या हृदयात आत्माराम प्रगट झालेला आहे. आणि हे सर्व फक्त संतांच्याच संगतीने होऊ शकतं. त्यामुळे हा माऊलींचा अभंग आपण ऐकून आजच्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत.